नमस्कार मित्रांनो, स्वामी गुरुकृपा या आपल्या परिवारात तुमचं मनापासून स्वागत आहे. सिंह राशीच्या सर्व भावंडांसाठी आजचा हा संदेश विशेष आहे. हा व्हिडिओ पाहताना मन शांत ठेवा आणि स्वतःच्या आयुष्यातील घडामोडींकडे एकदा मागे वळून पहा. अनेक दिवसापासून मनात चालणारी धावपळ, काही अपूर्ण इच्छा, काही न बोललेले दुःख आणि काही न दिसणारे संघर्ष याचा भार तुम्ही शांतपणे वाहत आला आहात. कधी कधी असं वाटतं की आपण कितीही प्रयत्न केले तरी वेळ आपल्याला साथ देत नाही. पण प्रत्येक काळ कायमचा राहत नाही. काही वेळा जीवन आपल्याला थांबवतं, कारण पुढे येणाऱ्या संधीसाठी आपल्याला तयार करत असतं. सिंह राशीच्या लोकांमध्ये धैर्य असतं, आत्मविश्वास असतो, पण मनातील वेदना हे सगळ्यांपासून लपवतात. बाहेरून मजबूत दिसणारे हे लोक आतून खूप भावना जपून ठेवतात. अनेकदा तुम्ही इतरांसाठी उभे राहिलात, पण तुमच्यासाठी उभं राहणारं कोणी कमी पडलं असेल, तरीही तुम्ही हार मानली नाही. आणि कदाचित हाच तुमचा सर्वात मोठा गुण आहे. आता पुढचा काळ तुमच्यासाठी एक नवीन विचार घेऊन येऊ शकतो. याचा अर्थ अचानक चमत्कार होईल असा नाही, पण काही गोष्टींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. काही नात्यांबद्दल स्पष्टता मिळू शकते, काही निर्णय अधिक ठामपणे घेता येतील, आणि जे थांबलं आहे ते हळूहळू पुढे जाऊ लागेल. कधी कधी आपल्याला वाटतं की आपल्याला कोणी समजत नाही, पण स्वतःवरचा विश्वास टिकून ठेवणं हेच सर्वात मोठं बळ असतं. सिंह राशीच्या मित्रांनो, स्वतःची किंमत इतरांच्या शब्दांनी ठरवू नका. प्रत्येक गोष्ट योग्य वेळेत घडते. संयम आणि सातत्य या दोन गोष्टी अनेकदा मोठा फरक घडवतात. घरातील वातावरण, कामाची धावपळ, आर्थिक विचार, नाती आणि मनातील अपेक्षा हे सगळं एकाच वेळी सांभाळताना थकवा येणं स्वाभाविक आहे. पण स्वतःसाठी थोडा वेळ काढणं, मन मोकळं करणं आणि जे आपल्या हातात आहे त्यावर लक्ष देणं उपयोगी ठरतं. काही दिवस स्वतःवर विश्वास ठेवण्याचे असतात. जुने अनुभव शिकवतात, पण पुढचं आयुष्य त्याच भीतीत जगायचं नसतं. तुम्ही आतापर्यंत जे काही सहन केलं त्यातून तुम्ही अधिक मजबूत झाले आहात. तुमच्या प्रयत्नांना किंमत आहे. तुमच्या भावना महत्त्वाच्या आहेत, आणि प्रत्येक छोटा बदलही मोठ्या प्रवासाची सुरुवात असू शकतो. सिंह राशीचे लोक स्वभावाने मजबूत, आत्मविश्वासू आणि मोठं मन असणारे मानले जातात. पण एक गोष्ट फार कमी लोकांना समजते: तुम्ही मनातून खूप भावुक असता. तुम्हाला प्रेम, सन्मान आणि आपलेपणा मनापासून हवा असतो. जेव्हा तुम्ही एखाद्यावर विश्वास ठेवता तेव्हा पूर्ण मनाने ठेवता, पण जेव्हा तो विश्वास तुटतो तेव्हा त्याचा आवाज बाहेर येत नाही. तो आतमध्येच राहतो. म्हणूनच कधी कधी तुम्ही शांत होता, लोकांपासून दूर जाता आणि स्वतःमध्ये हरवून जाता. पण मित्रांनो, प्रत्येक शांततेमागे हार नसते. काही वेळा ती नव्या सुरुवातीची तयारी असते. ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नाहीत त्याचा अर्थ तुमचं नशीब तुमच्या विरुद्ध आहे असा होत नाही. अनेकदा जीवन आपल्याला थांबवतं, कारण पुढे आणखी योग्य वेळ येत असते. स्वतःची तुलना इतरांशी अजिबात करू नका. प्रत्येकाचा प्रवास हा वेगळा असतो. काही लोक पटकन पुढे जातात, तर काही लोक हळूहळू, पण दोघांचाही मार्ग महत्वाचा असतो. तुमच्या आयुष्यात अलीकडे काही गोष्टींनी मनावर परिणाम केला असेल. एखादं नातं, एखादा निर्णय
काही अपूर्ण अपेक्षा किंवा स्वतःवरचा कमी झालेला विश्वास. पण हे लक्षात ठेवा, आयुष्य एका दिवसाने बदलत नाही. आयुष्य एका दिवसाने बदलत नाही, पण एका निर्णयाने दिशा बदलू शकते. आणि तो निर्णय म्हणजे स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याचा. आज स्वतःला एक वचन द्या. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी स्वतःला कधीच कमी समजणार नाही. मी जे करू शकतो त्यासाठी प्रयत्न करत राहीन. जे माझ्या हातात नाही त्याबद्दल स्वतःला दोष देणार नाही. जे माझ्या हातात नाही त्याबद्दल स्वतःला दोष देणार नाही. माझ्या आयुष्यात जे लोक आहेत त्यांची किंमत करेन आणि जे निघून गेले त्यांच्याकडून शिकेन मी. जे निघून गेले त्यांच्याकडून शिकेन मी. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात अजून खूप ताकद आहे. तुमच्यात अजून खूप ताकद आहे. अजून खूप काही बाकी आहे. अजून अनेक सुंदर क्षण तुमची वाट पाहत असतील. फक्त स्वतःचा प्रकाश कमी करू नका. कारण अंधार कितीही मोठा असला तरी एक छोटासा दिवा त्याला आव्हान देऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांची एक खास गोष्ट असते. ते कोणावर प्रेम करतात तर पूर्ण मनाने करतात. प्रेम जरी केलं त्यांनी तरी ते पूर्ण मनाने करतात. कोणाला साथ देतात तर शेवटपर्यंत देतात. साथ जरी दिली तरी शेवटपर्यंत देतात. आणि कोणावर विश्वास ठेवतात तर डोळे बंद करून ठेवतात. पण जेव्हा त्याच भावनांना प्रतिसाद मिळत नाही तेव्हा ते तक्रार करत नाहीत. ते शांत होतात. आणि ही शांतता अनेकदा लोकांना समजत नाही. बाहेरून तुम्ही मजबूत दिसता पण मनाच्या आत अनेक गोष्टींचा भार घेऊन चालत असता. कधी कधी जीवनात असे क्षण येतात की आपल्याला वाटतं आपण मागे पडतोय. दुसऱ्याचं आयुष्य पुढे जाताना दिसतं आणि स्वतःचं तिथेच अडकल्यासारखं वाटतं. पण मित्रांनो, प्रत्येक उशीर हा अपयश नसतो. प्रत्येक उशीर हा अपयश नसतो. काही फुले लवकर उमलतात तर काही वेळ घेऊन उमलतात. पण त्यांचं सौंदर्य कमी होत नाही. तुमच्या आयुष्यातही अशी वेळ येऊ शकते जिथे तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं मूल्य जाणवू लागेल. जिथे तुम्हाला तुमच्या प्रयत्नाचं मूल्य जाणवू लागेल. आज एक गोष्ट लक्षात ठेवा, मनात ठेवा. ती म्हणजे ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही त्यासाठी स्वतःला बदलू नका. ज्यांनी तुमची किंमत ओळखली नाही तिथे तुम्ही स्वतःला बदलू नका. तुमचा स्वभाव, तुमची प्रामाणिकता, तुमचं मोठं मन ही तुमची ताकद आहे. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करताना स्वतःला हरवू नका. काही वेळा नाही म्हणणं देखील आवश्यक असतं. काही वेळा नाही म्हणणं देखील आवश्यक असतं. कारण स्वतःचा सन्मान जपणं हे स्वार्थ नसतं. घरातील जबाबदाऱ्या, कामातील ताण, मनातील इच्छा आणि भविष्याची चिंता या सगळ्यात तुम्ही स्वतःला अजिबात विसरू नका. छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. स्वतःशी शांतपणे बोला. तुमचे जुने प्रयत्न वाया गेलेले नाहीत. प्रत्येक अनुभव तुम्हाला घडवत आहे आणि कदाचित तुम्ही ज्याची वाट पाहत आहात त्यासाठी हा काळ तुम्हाला तयार करत आहे. ज्याची तुम्ही वाट पाहत आहात हा काळ त्यासाठी तयार करत आहे. सिंह राशीच्या मित्रांनो, स्वतःवर विश्वास ठेवा. जे गेलं ते शिकण्यासाठी होतं. जे गेलं ते शिकण्यासाठी होतं आणि जे येणार आहे ते घडवण्यासाठी येणार आहे. तुमच्यात अजूनही खूप प्रकाश आहे. तो कमी होऊ देऊ नका.
तुमच्या आयुष्यात काही काळ असा आला असेल जिथे तुम्ही खूप प्रयत्न केले पण अपेक्षेप्रमाणे परिणाम दिसला नाही. काही नाती मनापासून जपली पण तितकी साथ मिळाली नाही. काही स्वप्न डोळ्यासमोर ठेवली पण ती थोडी दूर गेल्यासारखी वाटली. अशा वेळी मन थकतं आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे बाहेरच्या लोकांना हे कळतही नाही की तुम्ही आतून किती लढत आहात. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात एक वेगळी जिद्द असते. तुम्ही पडता पण पुन्हा उभे राहता. तुम्ही दुखावता पण दुसऱ्याला दुखवायचं टाळता. तुम्ही स्वतःच्या वेदना लपवून इतरांना आधार देता. पण आज स्वतःलाच एक प्रश्न विचारा, मी स्वतःसाठी शेवटचा वेळ कधी थांबलो होतो? स्वतःची काळजी कधी घेतली होती? स्वतःला धन्यवाद कधी दिले होते? जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही. जीवनात प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी घडेलच असं नाही, पण प्रत्येक अनुभव आपल्याला काहीतरी शिकवून जातो. जे लोक सोडून गेले त्यांनी तुमची किंमत कमी केली. जे लोक सोडून गेले त्यांनी तुमची किंमत कमी केली नाही. जे प्रयत्न लगेच यशस्वी झाले नाहीत त्यांनी तुमची क्षमता कमी केली नाही. अनेकदा जीवन आपल्याला थोडंसं थांबवतं कारण पुढे आणखी मोठ्या तयारीची गरज असते. तुम्हाला कदाचित वाटत असेल की आता खूप उशीर झाला आहे, पण लक्षात ठेवा, काही सुरुवाती योग्य वेळीच होतात. स्वतःला कमी समजणं थांबवा. तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. तुमच्यात अजूनही स्वप्न आहेत, ताकद आहे आणि पुन्हा उभं राहण्याची क्षमताही आहे. इतरांच्या मान्यतेपेक्षा स्वतःचा विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. आजपासून एक छोटा बदल करा. दररोज स्वतःसाठी काही मिनिटे ठेवा. स्वतःला दोष देणं कमी करा. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा आणि जे हवं आहे त्यासाठी सातत्य ठेवा. कारण बदल एका रात्रीत होत नाही, पण रोजच्या छोट्या पावलांनी मोठा प्रवास घडतो. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमचं मन जपून ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा आणि जेव्हा आयुष्य कठीण वाटेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, मी इथपर्यंत आलो आहे म्हणजे पुढेही जाऊ शकतो. तुमच्या आयुष्यात अलीकडे काही गोष्टी मनासारख्या घडल्या नसतील, एखादा निर्णय उशिरा झाला असेल, एखादं नातं अपेक्षेप्रमाणे टिकलं नसेल किंवा काही मेहनतीचं फळ अजून दिसत नसेल. अशा वेळी मनात एक प्रश्न येतो, मी इतका प्रयत्न करूनही का थांबलो आहे? पण मित्रांनो, प्रत्येक थांबणं म्हणजे मागे जाणं नसतं. काही वेळा थांबणं म्हणजे स्वतःला पुन्हा तयार करणं असतं. सिंह राशीच्या लोकांची एक गोष्ट खूप खास असते, ते सहज हार मानत नाहीत, पण ते स्वतःवर जास्त कठोर असतात. स्वतःकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि जेव्हा गोष्टी मनासारख्या होत नाहीत तेव्हा स्वतःलाच दोष देतात. आज स्वतःला दोष देणं थांबवा. जे झालं त्यातून शिका, पण स्वतःची किंमत कमी करू नका. कारण तुमची ओळख फक्त यशाने ठरत नाही. तुमची ओळख तुमच्या प्रयत्नांनी, तुमच्या मनाने आणि तुमच्या उभं राहण्याच्या ताकदीने ठरते. कधी कधी जीवन आपल्याला काही लोकांपासून दुरून येतं. सुरुवातीला ते चुकीचं वाटतं, पण नंतर कळतं की काही अंतर आपल्यासाठी आवश्यक होतं. प्रत्येक नातं कायमचं नसतं, पण प्रत्येक नातं काहीतरी शिकवून जातं. ज्या लोकांनी तुमच्या भावनांना समजलं नाही त्यांच्यासाठी स्वतःला बदलू नका. योग्य लोक तुमच्या आयुष्यात योग्य वेळी येतात. आज एक छोटासा विचार मनात ठेवा. स्वतःचा आदर करा. स्वतःशी चांगलं बोला. तुम्ही जे सहन केलं आहे त्याची दखल घ्या. प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येतो. काल कठीण होता म्हणून उद्याही तसाच असेल असं नाही. मनात आशा ठेवा, पण पाय जमिनीवर ठेवा. छोट्या गोष्टीमध्ये आनंद शोधा. स्वतःला थोडी मोकळीक द्या.
सिंह राशीच्या मित्रांनो, तुमचा प्रवास अजून सुरू आहे. अजून अनेक गोष्टी बाकी आहेत. तुमच्या आयुष्यातील पुढचा अध्याय अधिक शांत, अधिक स्पष्ट आणि अधिक मजबूत असू शकतो. फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नका. तुमच्या मनात अलीकडे काही गोष्टींचा भार असेल, काही अपूर्ण इच्छा, काही न बोललेल्या भावना, काही लोकांबद्दल अपेक्षा किंवा स्वतःबद्दल नाराजी. कधी कधी आपण इतकं सगळं मनात ठेवतो की शांतता सुद्धा थकायला लागते. सिंह राशीच्या मित्रांनो, तुम्ही खूप मजबूत आहात, पण मजबूत असणं म्हणजे कायम सगळं एकट्याने सहन करणं नाही. स्वतःच्या भावना मान्य करणं ही देखील ताकद असते. अनेक वेळा तुम्ही इतरांना आधार दिला असेल, कोणाला धीर दिला असेल, कोणासाठी वेळ दिला असेल, कोणाच्या कठीण काळात उभे राहिला असाल, पण जेव्हा तुमची वेळ आली तेव्हा कदाचित सगळे तितके जवळ नव्हते आणि तिथून मनात एकटेपणा सुरू होतो. पण लक्षात ठेवा, लोक बदलतात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. तुमचं मन समजलं नाही, कुणी तुमचं मन समजलं नाही म्हणून तुमच्या भावना चुकीच्या होत नाहीत. जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात, पण एक गोष्ट नेहमी आपल्या हातात असते: स्वतःकडे पाहण्याची पद्धत. स्वतःला कमी लेखू नका, स्वतःला दोष देऊ नका. जे झालं त्यातून शिका, पण त्यात अडकून राहू नका, कारण कालची वेदना उद्याचं भविष्य ठरवत नाही. आज स्वतःसाठी एक निर्णय घ्या: मी स्वतःला परत उभं करणार, मी माझ्या मनाला पुन्हा शांत करणार, मी माझ्या प्रयत्नांवर विश्वास ठेवणार. इतरांच्या मतापेक्षा माझ्या प्रवासाला महत्त्व देणार, कारण तुम्ही ज्या वाटेवर चालत आहात ती इतरांसारखी असायलाच हवी असं नाही. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या आत अजूनही एक प्रकाश आहे. कदाचित थोडा मंद झाला असेल, पण विझलेला नाही. आणि जेव्हा माणूस स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या आयुष्यातील बदल हळूहळू दिसायला लागतात. स्वतःशी संयम ठेवा, प्रत्येक दिवस एक नवीन सुरुवात असू शकते. काही वेळा तुम्हाला असं वाटत असेल की मी इतकं देतो, इतकं करतो, तरी माझ्यासाठी गोष्टी एवढ्या कठीण का आहेत? मी मनापासून वागतो तरी गैरसमज का होतात? मी शांत राहतो तरी मला कोणी समजून का घेत नाही? सिंह राशीच्या मित्रांनो, हे प्रश्न अनेकांना पडतात, पण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळत नाही. काही उत्तरं वेळ देते, काही अनुभव देतात, काही उत्तरं आपण स्वतःमध्ये शोधतो. तुमच्या मनात कदाचित अजूनही काही जुन्या गोष्टी असतील, एखादा शब्द, एखादी घटना, एखादं नातं, एखादा अपूर्ण प्रयत्न, आणि तुम्ही स्वतःला वारंवार विचारत असाल, जर मी जेव्हा तेव्हा वेगळं केलं असतं तर. पण जीवन मागे फिरत नाही, ते फक्त शिकवतं, पुढे घेऊन जातं. जे घडलं ते बदलता येत नाही, पण त्यातून आपण स्वतःला बदलू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःची शांतता जपणं खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं, प्रत्येकाला समजावणं गरजेचं नसतं. काही वेळा शांतपणे पुढे जाणं हे सर्वात मोठं उत्तर असतं. तुमचं मन जर थकलं असेल तर त्याला थोडी विश्रांती द्या. स्वतःवर सतत कठोर राहू नका. तुम्ही मशीन नाही, तुम्ही भावना असलेला माणूस आहात. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात एक नैसर्गिक तेज आहे, पण कधी कधी इतरांना खुश करताना तुम्ही स्वतःचा प्रकाश कमी करता. आता वेळ आली आहे स्वतःकडे पुन्हा पाहण्याची. जे आवडतं ते करा, जे योग्य वाटतं त्यासाठी उभं राहा, आणि जे मनाला त्रास देतं त्यापासून हळूहळू अंतर ठेवा. लक्षात ठेवा, तुमचा प्रवास अजून संपलेला नाही. काही दारं बंद झाली म्हणून सर्व संधी संपल्या असं होत नाही. काही वेळा जीवन नवीन रस्ता दाखवण्यासाठी जुना रस्ता बंद करतं, आणि त्या नवीन रस्त्यावर चालताना सुरुवातीला भीती वाटते, पण तिथेच नवीन अनुभव, नवीन लोक आणि नवीन आत्मविश्वास मिळू शकतो. आज स्वतःला एक वचन द्या: मी स्वतःचा आदर करेल, मी माझ्या मनाला ऐकेन, मी माझ्या आयुष्याला इतरांच्या मापाने मोजणार नाही, आणि जे काही करेन ते शांत मनाने आणि विश्वासाने करेल. तुमच्या आयुष्यात असा एखादा काळ आला असेल जिथे तुम्ही खूप अपेक्षा ठेवल्या, पण परिणाम वेगळे आले. काही नाती जपण्यासाठी प्रयत्न केले, काही लोकांसाठी स्वतःच्या भावना बाजूला ठेवल्या, काही स्वप्नासाठी रात्र दिवस मेहनत घेतली, पण कधी कधी तरीही गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. अशा वेळी मन विचारतं, माझ्यातच काही कमी आहे का? आणि इथे सर्वात मोठी चूक सुरू होते. सिंह राशीच्या मित्रांनो, स्वतःला कमी समजणं थांबवा. प्रत्येक वेळेस सगळं तुमच्या हातात नसतं. प्रत्येक नातं टिकवण्याची जबाबदारी एकट्याची नसते. प्रत्येक अपूर्ण गोष्ट तुमच्या अपयशाचं चिन्ह नसतं. काही गोष्टी वेळेनुसार बदलतात, काही लोक दूर जातात, आणि काही स्वप्न थोडा उशीर करून पूर्ण होतात. याचा अर्थ तुमची किंमत कमी झाली असा होत नाही. तुमच्यात एक गोष्ट खूप सुंदर आहे: तुम्ही मनापासून जगता, जे करता ते पूर्ण मनाने करता. पण त्याच वेळी एक गोष्ट शिका: स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला समजून घेणं, स्वतःला माफ करणं. कारण जो माणूस स्वतःला सतत दोष देतो तो आयुष्यातील आनंद दिसत असूनही अनुभवू शकत नाही. आज स्वतःला आरशात बघा आणि एकदा मनापासून बोला: मी जे सहन केलं त्यासाठी मी स्वतःचा आदर करतो. मी जे गमावलं त्यातून शिकतो. मी जे मिळवलं त्याबद्दल कृतज्ञ आहे. आणि जे अजून मिळालेलं नाही त्यासाठी मी प्रयत्न करत राहीन.
कारण तुमच्या आयुष्याची गोष्ट अजून पूर्ण झालेली नाही. काही वेळा तुम्हाला वाटेल की सगळे पुढे गेले आणि मी एकटाच मागे राहिले. पण प्रत्येकाचा वेळ वेगळा असतो मित्रांनो. कोणाचं आज आहे, कोणाचं उद्या आहे. तुमचाही क्षण येऊ शकतो, पण त्यासाठी स्वतःवरचा विश्वास टिकवणं खूप आवश्यक असतं. सिंह राशीच्या मित्रांनो, मन थकलं असेल तर थोडा वेळ घ्या, पण थांबू नका. भावना जपा, पण स्वतःला विसरू नका. जगाला दाखवण्यासाठी मजबूत बनू नका. स्वतःसाठी शांत आणि स्थिर बना. आपण अनेकदा स्वतःच्या भावना मागे ठेवून जगतो, सगळ्यांसाठी वेळ काढतो, सगळ्यांना समजून घेतो, पण स्वतःला समजून घेणं मात्र पुढे ढकलत राहतो. कदाचित अलीकडच्या काळात तुम्ही खूप शांत झाला असाल, आधीसारखं बोलणं कमी झालं असेल, लोकांमध्ये असूनही मन एकटं वाटत असेल, काही गोष्टींनी मनाला स्पर्श केला असेल, पण तुम्ही हे दाखवलं नसेल, कारण तुम्हाला वाटत असेल की मजबूत माणसं रडत नाहीत. पण सिंह राशीच्या मित्रांनो, भावना व्यक्त करणं म्हणजे कमजोरी नसते. स्वतःला मान्य करणं ही खूप मोठी ताकद असते. जीवनात काही गोष्टी आपल्याला खूप उशिरा समजतात. प्रत्येकजण कायम सोबत राहणार नाही, प्रत्येक प्रयत्न लगेच फळ देणार नाही आणि प्रत्येक वेळेस आपल्याला उत्तर मिळेलच असंही नाही. पण एक गोष्ट नक्की, आपण स्वतःवर विश्वास ठेवला तर पुढचा रस्ता हळूहळू दिसू लागतो. तुम्ही मागच्या काळात जे काही गमावलं असेल त्यासाठी स्वतःला दोष देऊ नका. कधी कधी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही लोक आपल्याला शिकण्यासाठी येतात, काही लोक शिकवण्यासाठी येतात, कायम राहण्यासाठी नाही. काही घटना आपल्याला मजबूत करण्यासाठी घडतात, थांबण्यासाठी नाही. म्हणून जे गेलं त्याचा आदर करा, पण त्यात अडकून राहू नका. आज स्वतःला एक प्रश्न विचारा, मी माझ्या मनासाठी काय करतो? मी स्वतःशी कसा बोलतो? मी स्वतःला तितकंच प्रेम देतो का जितकं इतरांना देतो? कारण स्वतःची काळजी घेणं ही सुद्धा एक जबाबदारी असते. थोडं हसा, थोडं शांत बसा, थोडं स्वतःला ऐका. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्यात अजूनही तीच जिद्द आहे, तेच स्वप्न आहे, तोच प्रकाश आहे. कदाचित थकवा असेल, पण शेवट नाही. तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय अजून लिहायचा आहे. त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कमी होऊ देऊ नका. जे हवं आहे त्यासाठी प्रयत्न करत राहा, पण स्वतःला हरवू नका. लक्षात ठेवा, प्रत्येक दिवस मोठा बदल घेऊन येत नाही, पण प्रत्येक दिवस बदलाची संधी नक्की घेऊन येतो. आणि अनेकदा सर्वात सुंदर सुरुवात शांतपणेच होते. कदाचित तुमच्या आयुष्यातही अलीकडे काही गोष्टी बदलल्या असतील, काही लोक दूर गेले असतील, काही अपेक्षा पूर्ण झाल्या नसतील, काही गोष्टीसाठी खूप वाट पाहावी लागत असेल आणि मनात एक विचार आला असेल, मी इतका प्रयत्न करूनही अजून इथेच आहे का? पण सिंह राशीच्या मित्रांनो, प्रत्येक प्रवासाचा वेग वेगळा असतो. काही लोक पटकन पुढे जातात, काही शांतपणे पण खूप खोलवर वाढत असतात. तुम्ही अनेकदा स्वतःला मजबूत दाखवता, पण प्रत्येक मजबूत माणसाच्या आत एक शांत संघर्ष चालू असतो. काही भावना अशा असतात ज्या आपण कोणालाच सांगत नाही, कारण आपल्याला वाटतं लोक समजणार नाहीत. पण आज एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या भावना मान्य करणं म्हणजे हार नाही, स्वतःला वेळ देणं म्हणजे आळस नाही, आणि स्वतःला पुन्हा उभं करणं म्हणजे खूप मोठं धैर्य नाही. आयुष्यात प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नका. काही गोष्टी वेळेवर सोडा, काही लोकांना जाऊ द्या, काही उत्तरं न मिळालेली स्वीकारा, कारण मनावर खूप ओझं घेऊन पुढे जाणं कठीण होतं. हलकं मन मोठे निर्णय घेऊ शकतं. आज एक गोष्ट स्वतःला सांगा, मी पुरेसा आहे. मी जे केलं ते माझ्या परीने केलं. मी चुका केल्या असतील, पण त्यातून शिकलो आहे. मी हरलो नाही, मी शिकत आहे. आणि हा विचार तुमच्या आत पुन्हा ऊर्जा निर्माण करू शकतो. सिंह राशीच्या मित्रांनो, तुमच्या आयुष्यात अजून खूप सुंदर क्षण येऊ शकतात. अजून काही नाती मनाला ऊब देऊ शकतात. अजून काही संधी तुमची वाट पाहत असतील. त्यामुळे भूतकाळाचा आदर करा, पण भविष्याची भीती बाळगू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, शांतपणे पुढे चला. तुमचा मार्ग तुमचाच आहे. आणि शेवटी एक छोटी आठवण, ती म्हणजे स्वतःवर प्रेम करा, स्वतःला माफ करा, स्वतःला वेळ द्या. कारण जो स्वतःसोबत शांत असतो त्याला बाहेरच्या आवाजांनी जास्त हलवता येत नाही. कधी कधी आयुष्य आपल्याला खूप काही शिकवतं. काही लोक भेटतात आणि आपल्याला आपली किंमत कळते. काही लोक दूर जातात आणि आपल्याला स्वतःची साथ किती महत्त्वाची आहे हे समजतं. काही दिवस आनंदाचे असतात, काही दिवस कठीण असतात, पण प्रत्येक दिवस आपल्याला थोडं थोडं घडवत असतो.
सिंह राशीच्या मित्रांनो, तुम्ही जे काही अनुभवत आला आहात त्या प्रत्येक अनुभवाने तुम्हाला आजचा तुम्ही बनवला आहे. या प्रवासात कदाचित तुम्ही स्वतःला अनेक वेळा विसरलात, इतरांसाठी खूप दिलत, मनातलं लपवलत, शांत राहिलात. पण आज स्वतःला एक संधी द्या. स्वतःला विचारा, मी स्वतःसाठी काय करतो? मी माझ्या मनाचा आदर करतो का? मी माझ्या प्रयत्नांची दखल घेतो का? तुम्ही परिपूर्ण असण्याची गरज नाही. प्रत्येक उत्तर आजच मिळण्याची गरज नाही. प्रत्येक स्वप्न लगेच पूर्ण होण्याची गरज नाही. पण स्वतःवरचा विश्वास टिकवणं गरजेचं आहे. कारण जीवनात काही वेळा सर्वात मोठा बदल बाहेर होत नाही, तो आपल्या विचारांमध्ये होतो. जर काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडल्या नसतील तर त्याचा अर्थ तुमची गोष्ट संपली असा होत नाही. एखादं पान बंद झालं म्हणून पुस्तक संपत नाही. अजून अनेक पाने लिहायची बाकी आहेत. अजून अनेक सकाळी तुमची वाट पाहत असतात. अजून अनेक संधी दार ठोठावत असतात. सिंह राशीच्या मित्रांनो, आज एक छोटासा निर्णय स्वतः घ्या. मी स्वतःला कमी समजणार नाही. मी माझ्या भूतकाळाचा आदर करेन, पण त्यात अडकून राहणार नाही. मी माझ्या मनाला ऐकेन. मी शांतपणे, संयमाने आणि विश्वासाने पुढे जाईन आणि जे काही करेन ते स्वतःचा सन्मान जपत करेल. लक्षात ठेवा, प्रत्येक मोठा प्रवास एका छोट्या पावलाने सुरू होतो आणि तुमचं पुढचं पाऊल कदाचित तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त महत्त्वाचं ठरू शकतं. स्वतःची काळजी घ्या, मन जपा आणि जेव्हा आयुष्य कठीण वाटेल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या, मी इथपर्यंत आलो आहे म्हणजे पुढेही जाऊ शकतो. मित्रांनो, ही संपूर्ण मालिका तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सपोर्ट करा, व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा जय स्वामी समर्थ. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचला जाईल. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, शांत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.